नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर मी स्वाती आज आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे खरवसाचे लाडूची रेसिपी। तुम्ही इथे पाहू शकता, हा उकडलेला खरवस आहे। तर हा गावावरून पाठवून दिलेला आहे। याच्यामध्ये साखर वेलची वगैरे असं काही टाकलेलं नाहीये। चला तर मग लाडू बनवायला सुरू करूया। पण त्या अगोदर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे मी तो खरवस जो पातेल्यामध्ये होता तो काढून घेतलेला आहे आणि आता किसणीने त्याला किसून घेणार आहे। अशा प्रकारे बारीक असा किसून घेतला की लाडू खूप छान तयार होतात। मी आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हे भांड माझं पूर्ण भरलेलं आहे। तर आता मी साखर ह्याच्यामध्ये हे हाफ भांड घेणार आहे। साखर घेतली आणि वेलची पावडर घेतली। आता खरवस बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। इथे मी आता गॅस लावून घेत आहे। आणि आपली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये हा जो किसलेला आपण खरवस आहे तो घालणार आहे। इथे आपली आता कढई गरम झालेली आहे। तर मी ह्याच्यामध्ये हा खरवस जो आहे तो घालून घेणार आहे। आणि याला इथे थोडंसं हलवणार आहे। आता इथं छान प्रकारे असं मिक्स केल्यावरती त्याच्यामध्ये जे पाणी येतं हे पहा अशा प्रकारे, तर ते थोडं सुकून द्यायचं आणि नंतर आपण साखर टाकायची। हे पहा अशा प्रकारे ह्याच्यामध्ये जे पाणी होतं ते थोडं आता कमी झालेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। आता हे सगळं साखर जे आहे ते मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित। आता हे सगळं आपल्याला 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून हलवून घ्यायचं आहे असं, जेणेकरून जी साखर आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये विरघळेल। अशा प्रकारे सारखं हलवत राहायचं याला, म्हणजे खाली लागतही नाही आणि साखरही छान त्याच्यामध्ये मिक्स होते। नाहीतर असं मध्ये मध्ये हलवलं नाही तर ती साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये विरघळत नाही आणि मग त्याला एवढी चव लागत नाही। कुठे गोड कुठे असं कमी गोड असं राहतं ते। त्याच्यामुळे हे असं मिक्स करायचं। बघा कसं छान मिक्स होते हे। आता एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचंय। एक 5 मिनिटं हलवल्यानंतर हे पहा अशा प्रकारे आपला साखर जे आहे त्या किसमध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। पण तरी सुद्धा अजून एक 2 ते 3 मिनिटं त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहे मी, कारण अजून थोडंसं पाणी त्याच्यामध्ये साखरेचं बाकी आहे। इथे आता आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता इथे ही जी वेलची पावडर आहे ती टाकणार आहे। आणि पूर्ण आता हे सगळं परत एकदा मिक्स करून घेणार आहे। हे पहा अशा प्रकारे याच्यातील पाणी पूर्ण आटलं पाहिजे, म्हणजे ते छान होतं। आता हे पूर्ण असं आटलेलं आहे। आता त्याच्यात आपली वेलची जी आहे ती सुद्धा छान मिक्स होईल। वेलची टाकल्यावरती छान असा वासही येतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। खूप चांगली चव येते त्याला वेलचीने। प्रकारे आता आपल्या तर तयार झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं।
तर इथे मी आता ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला थंड करायला ठेवणार आहे। एक 5 ते 10 मिनटं थंड करून झाल्यानंतर त्याचे मी आता लाडू बनवायला चालू केलेले आहेत। हे बघा, लाडू असे दोन्ही हाताच्या मध्ये घ्यायचं आणि दाबून ठेवायचे। असे गोल गोल फिरवत फिरवत त्याला बनवायचा, म्हणजे असा गोल व्यवस्थित प्रॉपर लाडू आपला तयार होतो। मधले जे 2 बोटे असतात त्याने असे दाबायचे असते। हे बघू शकता कसा गोल झालेला आहे। आणि मी ते तुम्हाला अजून एक लाडू तयार करून दाखवत आहे। बघा कसं छान गोल होतोय त्याचा। तर हे पहा, अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्हाला कसे वाटले ते मला नक्की सांगा। आणि भेटूया उद्या आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।